नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज इयत्ता 12वी विषय इंग्लिश कविता हॅव यू अर्न टुमारो ही कविता आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. याआधी आपण 3 कविता बघितल्या. आज आपली ही चौथी कविता आहे, पोएम 2.4. ही कविता आपण आज बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला तर मग आपण कवितेला सुरू करूया. या कवितेचे पोएट आहे, या पोएमचे पोएट आहे एडगर गेस्ट. हे इंग्लंडचे पोएट आहेत. ओके, पोएटची इन्फॉर्मेशन याच्यात लागत नाही बोर्डच्या पेपरमध्ये, तुम्हाला माहितीच असेल, याआधी मी सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला ॲप्रिसिएशन पुरता एखादी ओळ लागते इन्फॉर्मेशन म्हणून. तर मग आपण डायरेक्ट पोएमला स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रीड करू शकता. ओके, चला तर मग सुरू करूया. हॅव यू अर्न टुमारो याचा सरळ सरळ अर्थ आहे तुम्ही तुमचा उद्या कमवलेला आहे का, म्हणजे तुम्ही तुमचा उद्या कमवलेला आहे का, याचा असा अर्थ आहे. आपण पोएम बघू, तुम्हाला त्यात समजूनच जाईल नेमकं या पोएम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. या पोएम मध्ये बरेचसे क्वेश्चन आपल्याला पोएटने विचारलेले आहे. बघू आपण एक एक करत नेमकं पोएम मध्ये काय दिलेलं आहे. ओके, लेट स्टार्ट. इज एनीबडी हॅप्पियर बिकॉज यू पास हिज वे? Does anyone remember that you spoke to him today? Is anybody happier because you pass his way? कोणी आनंदी आहे का, तुम्ही त्याचं काम केलेलं आहे किंवा त्याचं काही अडचण असेल ती अडचण सॉल्व्ह केलेली आहे, तर कोणी आनंदी आहे का? Does anyone remember that you spoke to him today? तुम्ही आज ज्याच्याशी बोललात तो आज आनंदी आहे का, किंवा तो तुम्हाला तुमची आठवण काढतो का? तुम्ही आज दिवसभरात ज्या माणसांशी बोलले त्यातला एक तरी माणूस असा आहे का की जो आनंदात आहे किंवा तुम्हाला आठवतोय, तुम्ही असं त्याच्याशी बोलले असाल. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आता हा दिवस संपत चाललेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. हा दिवस आता संपत चाललेला आहे. आता टॉयलिंग टाइम म्हणजे काय, इथे मिनिंग दिलाय बघा. टाइम स्पेंड इज हार्ड इन हार्ड फिजिकल वर्क, म्हणजे आपलं काम, कामात आपण घालवलेला वेळ, हार्डवर्क, खूप काम केलेलं आहे आपण. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. हा दिवस आता जवळपास संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू, म्हणजे आपलं अवघड काम किंवा आपण दिवसभर असं कामात गुंतलेलं ते कामही संपत आलेलं आहे. मग पोएट काय म्हणता बघा. इज देअर एनीवन टू अटर नाउ अ काइंडली वर्ड फॉर यू? म्हणजे तुमच्या असं कोणी आहे का जे तुमच्यासाठी चांगलं बोलतंय, म्हणजे तुम्ही दिवसभरात ज्यांना भेटले, ज्यांच्याशी बोलले, ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं, असं कोणी आहे का त्यातलं जे तुमच्यासाठी चांगले शब्द बोलताय किंवा म्हणजे तुमची वाहवा करताय. डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू फ्रेंड हु केम अलॉंग? तुम्ही आज ज्या पण लोकांना भेटले, तुम्ही त्यांच्यापैकी एखादा तुमचा मित्र असेल त्याला तुम्ही चीअरफुल ग्रीटिंग दिलं का, म्हणजे असं गुड मॉर्निंग, काय चाललं, असं विचारलं का? Or a churlish sort of howdy and then vanish in the throng. Churlish म्हणजे काय, rude. Howdy म्हणजे काय, an informal friendly greeting. Throng म्हणजे काय, crowd, a large number. फर्स्ट लाईन मध्ये काय विचारलंय, did you give a cheerful greeting? तुम्ही त्याला आनंदाने विचारलं का, काय चाललं, काय नाही, असं का मग असंच rudely बोलले तुम्ही, हा ठीक आहे असं वगैरे, असं एकदम रागारागात बोलून गेले. Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or someone mighty grateful for a deed you did today? मग तुम्ही एखाद्याशी नीट बोलले का असं स्वार्थी म्हणून निघून गेले? मग असं कोणी आहे का जो तुमच्यावर एकदम आनंदी आहे, तुम्ही बोललेलं त्याच्या मनात बसलंय, तो तुमच्याबद्दल विचार करत असेल. नेक्स्ट बघा. Can you say tonight in parting with the days that slipping fast? तुम्ही रात्री असं म्हणू शकता का, हा दिवस आपला एकदम फास्ट गेलेला आहे, एकदम असा निष्ठून गेलेला आहे हातातून, एकदम लवकर दिवस पास झालेला आहे. That you help in a single brother of many that you pass. तुम्ही आज दिवसभरात ज्या ज्या लोकांना भेटले त्याच्यापैकी एखादा सिंगल ब्रदर, जो एखादा भाऊ असेल किंवा मित्र असेल किंवा एखादा माणूस असेल, त्याला तुम्ही मदत केली का? इज अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड.
असं सिंगल हर्ट म्हणजे एखादा व्यक्ती आहे का ज्याचं हृदय खूप आनंदात आहे तुमच्यामुळे, हृदय म्हणजे त्याला खूप आनंद झालेला आहे, तुम्ही त्याला मदत केली त्याच्याबद्दल, असं कोणी आहे का? तुम्ही आज एखाद्याला मदत केली का? डज अ मॅन हू होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड, असं कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यात तुमच्यामुळे होप निर्माण झालेला आहे, म्हणजे त्याला आशा निर्माण झालेली, तो एखाद्या अडचणीतून तुम्ही त्याला मार्ग दाखवलेला आहे त्या अडचणीतून बाहेर निघायचा, असा एखादा व्यक्ती आहे का मग त्याच्या होप्स किंवा त्याच्या आशा जाग्या झालेल्या आहे. नेक्स्ट बघा, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट ॲज इट वेल ऑर सोरली स्पेंड, मग तुम्ही हा दिवस वाया घालवला का, मग चांगला घातला किंवा वाईट गेला तुमचा दिवस. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑर काइंडनेस, तुम्ही कोणाशी चांगलं बोलले का, एखाद्याची मदत केली का. ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट, स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे असं हृदय तुटणं म्हणतो ना आपण, एखाद्याचं मन तुटलं, हृदय तुटलं का, मग तुम्ही कोणाला ठेच पोचवली, तुम्ही कोणाचं मन तोडलं. जर तुम्ही कोणाचं मन तोडलं असेल तर तुमचा डे कसा गेला आहे, सोरली, एकदम वाईट गेलेला आहे. किंवा मग तो ट्रेल ऑफ काइंडनेस, तुम्ही एखाद्याला अडचणीतून बाहेर काढलंय किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मदत केली आहे, मग तुमचा डे वेल स्पेंड झालेला आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित तुमचा डे स्पेंड झालेला आहे. ओके, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट लाईन, ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर, स्लंबर म्हणजे स्लीपी, म्हणजे तुम्हाला झोप येते, स्लंबर म्हणजे स्लीपी, तुम्हाला झोप येते तेव्हा तुम्ही डोळे मिटवून, डू यू थिंक दॅट गॉड वुड सेड, तुम्हाला असं वाटतं की देव म्हणेल, यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे, तुम्ही जर आज चांगलं काम केलं असेल आणि तुम्हाला संध्याकाळी खूप झोप येते रात्री आणि तुम्ही डोळे लावले तेव्हा देव म्हणेल तुम्ही आज तुमचा उद्या कमवलेला आहे, म्हणजे तुम्ही कोणाला तरी चांगल्या गोष्टीत मदत केली. या पोएम मधून आपल्याला असं शिकायला भेटतं की आपण प्रत्येकाला रोज आपल्याकडून जेवढी पॉसिबल असेल, जेवढं आपल्याकडून शक्य असेल तेवढी मदत केली पाहिजे, किंवा एखादा अडचणीत असेल तर त्याला चांगला रस्ता व्यवस्थित दाखवला पाहिजे त्या अडचणीतून बाहेर निघायला. एवढंच या पोएम मध्ये पोएट सांगत आहे आपल्याला. नेक्स्ट बघू आपण, फिगर ऑफ स्पीच आहे, हे आपण प्रत्येक पोएम मध्ये बघतोच, तुम्हाला माहितीच आहे. फिगर ऑफ स्पीच हे HSC बोर्डच्या एक्झाम साठी 2 मार्क साठी येतं. 1 मार्क आपल्याला नेम द्यायचा राहतो कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, आणि 1 मार्क एक्सप्लेन साठी. फिगर ऑफ स्पीच आता तुम्ही 10th ला पण शिकले, 11th ला पण शिकले, आता 12th ला पण आहे. ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ लवकरच बनवून टाकू. आता बघा याच्यातल्या कुठल्या लाईन मध्ये फिगर ऑफ स्पीच आहे, मी काही लाईन घेतल्या, काही लाईन तुम्हाला सापडल्या तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, नाही तर मग तुम्ही त्या सॉल्व्ह करून घ्या, काय अडचण नाही. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे, आता या लाईन मध्ये आहे इंट्रोगेशन. इंट्रोगेशन म्हणजे इथे क्वेश्चन विचारलेला आहे, ज्या लाईन मध्ये क्वेश्चन असेल त्या लाईन मध्ये इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट बघा, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट इज टॉयलिंग टाइम इज थ्रू, इथे आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय, एखादं लेटर रिपीट होत असेल, मग आता इथे कोणतं लेटर रिपीट होत आहे, टी हा रिपीट होत आहे, टी, दिसचा टी, इटचा टी, टॉयलिंगचा टी, टाइमचा टी, थ्रूचा टी, हे लेटर टी रिपीट होत आहे, मग इथे येतो अलिट्रेशन. नेक्स्ट बघू, वेअर यू सेल्फिश प्युअर आन्सर, वेअर यू सेल्फिश प्युअर आन्सर सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, इथे इन्व्हर्जन म्हणजे इथे हे चुकलेलं आहे, याचा वर्डचा सिरियल ऑर्डर चुकले, इथे कसं पाहिजे होतं, वेअर यू प्युअर सेल्फिश, इथे काहीतरी वर्ड मिस्टेक आहे, आपण एकदा बघून घेऊ, 1 मिनिट. पोएम मध्ये कुठं येते हे बघा, वेअर यू सेल्फिश प्युअर अँड येतो आन्सर, सॉरी अँड इथे असं अँड इथे, एक मिनिट त्याला क्लिअर करून घेऊ आधी, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. ए अँड डी, इथे डी आहे, अँड आहे, लक्षात ठेवा. वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, या लाईन मध्ये इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन म्हणजे इथे असं पाहिजे होतं, प्युअर सेल्फिश असा वर्ड पाहिजे होता, मग प्युअर इकडे पाहिजे होता आणि सेल्फिश इकडे पाहिजे होता, प्युअर सेल्फिश असा इथे सिरियल ऑर्डर चुकलेली, मग इथे येतो इन्व्हर्जन. नेक्स्ट बघू, इज अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, इथे येतो पर्सॉनिफिकेशन.
पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, ह्युमन क्वालिटी एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखादा बॉडी पार्ट असेल किंवा कशालाही ट्रान्सफर केलेली. मग हर्टला ह्युमन क्वालिटी रिजॉइसिंग ही ट्रान्सफर केली. रिजॉइसिंग म्हणजे हॅप्पी. रिजॉइसिंग म्हणजे काय, हॅप्पी. मग हॅप्पी ही ह्युमन क्वालिटी आहे, मग ती कोणाला ट्रान्सफर केली आहे, हर्टला. रिजॉइसिंग म्हणजे हॅप्पी. मग इथे येतो पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे कुठलीही ह्युमन क्वालिटी असो, आता इथे हॅप्पी आहे, रिजॉइसिंग म्हणजे हॅप्पी आहे, किंवा सॅड असेल, कुठलीही ह्युमन क्वालिटी एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या बॉडी पार्टला किंवा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग्सला ट्रान्सफर केली तर तिथे येतो पर्सॉनिफिकेशन. ओके, नेक्स्ट बघू आपण. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, इट वॉज इट वेल और सोअरली स्पेंड. इथे येतो अलिट्रेशन. अलिट्रेशन का बरं येतो आपण बघू. इथे डब्ल्यू रिपीट झालेला आहे बघा, लेटर डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू, म्हणून इथे येतो अलिट्रेशन. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. इथे येतो इंट्रोगेशन. इथे क्वेश्चन मार्क आहे बुक मध्ये, तुम्ही बघू शकता. इथे टायपिंग मिस्टेक आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा राहिलेला आहे. आपण एकदा बघून घेऊ. हे बघा इथे क्वेश्चन मार्क, इथे बघा इथे तिथे क्वेश्चन मार्क राहिलाय म्हणून तिथे इंट्रोगेशन येतो. क्वेश्चन मार्क पाहिजे होता तिथे, म्हणून इथे इंट्रोगेशन येतो, म्हणजे हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट बघू आपण ऍप्रिसिएशन बघून घेऊया पोएमचं. तुम्हाला मार्किंग स्कीम तर माहितीच आहे कशी असते, आपण मागच्या तिन्ही पोएम मध्ये एक्सप्लेन केली आहे. ज्यांनी मागच्या तिन्ही पोएमच्या व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पटापट बघून घ्या. आपल्याला लवकर सिलेबस संपवायचा आहे. आपण पहिले पोएट सेक्शन संपवून घेऊ, मग लेसनला स्टार्ट करू. ओके, तुम्ही इथे वाचू शकता मार्किंग स्कीम कशी आहे ऍप्रिसिएशनची. बोर्डच्या पेपरला ऍप्रिसिएशन आहे 4 मार्क्स साठी विचारला जातो. इथे फॉर्मॅट पण आहे, मी हा फॉर्मॅट मागच्या तिन्ही पोएम मध्ये हे केलेला आहे, रिपीट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ऍप्रिसिएशन बघू. इथे एक मिनिट, इथे टायटल चुकीचं आहे. इथे हॅव यू अर्न युअर टुमॉरो हे पोएमचं टायटल पाहिजे होतं, हे रॉंग आहे, हे नका बघू. ऍप्रिसिएशन बघू आपण. अबाउट पोएट. The poem is written by poet Edgar Guest. He is also known as People's Poet. He was also an American writer of newspaper and magazines. Okay, poetic style बघा. Poetic style मध्ये काय आहे, the poem is not written in a free verse. ही poem free verse नाही आहे. Poet has used rhyming scheme. Rhyming scheme काय आहे, the rhyme scheme of the poem is AABB. Rhyme scheme काढता येत असेल ना तुम्हाला, आपण 11th ला पण बघितली आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी एक्सप्लेन केली, तिथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर थीम बघा. दिस पोएम विल मेक अस अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गुड वर्क इन अवर लाईफ अँड हाऊ इट विल एनरिच अस. वी हॅव टू अनालाइज अवर सेल्फ अँड आस्क क्वेश्चन टू अवर सेल्फ वेदर आय हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑर अनदर ह्युमन बीइंग. म्हणजे थोडक्यात थीम कशी आहे पोएमची, पोएट आपल्याला क्वेश्चन विचारतो, तुम्ही काही केलंय का तुमच्या आयुष्यात, किंवा तुम्ही रोज काही चांगलं काम करतात का, कोणाला मदत करतात का, अशी या पोएमची एकंदरीत थीम आहे. तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये पण थीम लिहू शकता, थोडंफार इकडे तिकडे चालतं. फेवरेट लाईन. फेवरेट लाईन मध्ये मी लिहिली आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तुम्ही कुठलीही लाईन इथे लिहू शकता. ओके, नेक्स्ट पोएटिक डिव्हाइसेस दिले, जे आपण फिगर ऑफ स्पीच बघितले तेच आपल्याला इथे रिपीट करायचे. नंतर स्पेशल फीचर आहे स्टांजाज आर इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर. आपण बघितले स्टांजा आहे कसे क्वेश्चन अँड आन्सर आहे. अजून एक पोएम होती बघा आपली मागे 2.2 इंडियन विवर, त्याच्यात पण स्टांजा कोणत्या फॉर्म मध्ये होते, क्वेश्चन आणि आन्सरच्या फॉर्म मध्ये होते. असं स्पेशल फीचर पोएम बद्दल लिहायचं काहीतरी. मॉरल काय लिहिलंय आपण, द मेसेज इन दिस पोएम इज दॅट वी ॲज ह्युमन बीइंग शुड हेल्प अदर ह्युमन बीइंग इन नीड. वी शुड नॉट बिकम सेल्फिश और इग्नोर समवन हु आर इन नीड. इफ यू डू गुड थिंग यू विल हॅव अर्न युअर टुमॉरो. ओके, हे जाऊ द्या, हे काही नाही. म्हणजे आपण चांगलं काम करत राहायचंय, आपण कोणाला इग्नोर नाही करायचंय. जर आपण असंच राहिलो, कोणाला इग्नोर न करणं, सगळ्यांचेच काम ऐकणे किंवा आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी दुसऱ्याला मदत करणे, चांगलं काम करणे, असा या पोएम मधून आपल्याला मेसेज भेटतो. तर मग आपण आपला उद्या कमवला समजायचं. आपण जर चांगले काम केले तर मग गॉड पण आपल्याला ब्लेसिंग देतो. ओके, आपण ओपिनियन लिहायचे शेवटी आपल्याला. I like this poem for its simple style and straightforward message given to all. Also, I like the poem for the optimistic approach of writing. Okay. हे झालं पोएमचं ऍप्रिसिएशन. इथे ही पोएम संपलेली आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट पोएम बघू. आपल्या
50% पोएट्रीचं सेक्शन हे 50% झालेलं आहे. म्हणजे 4 पोएम आपल्या झालेले आहे, 4 रिमेनिंग आहे. 1 बाय 1 आपण लवकरच त्या पण अपलोड करून टाकू. तुम्ही जर मागच्या 3 पोएम बघितल्या नसतील तर लवकर जाऊन त्या 3 पोएम चेक करा आणि तुम्हाला या पोएमची पीपीटी टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटतं, काही इम्प्रूव्हमेंट किंवा काही अजून हवं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ओके, चला तर मग बाय.